पांढरे क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना तुमचे स्वागत. मी पांढरे टीचर. आजचा सब्जेक्ट आहे जॉमेट्री ऑफ स्टँडर्ड 10 आणि फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. आज आपण बघूया थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तर दोन सिमिलर ट्रायंगल्सचा एरियाज काय असतं आपण त्याचं थेरम बघूया. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, सी व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, इथे बघूया आपण ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR ते सिमिलर आहेत. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरियाज ऑफ, मग यांचा रेशो काय, द रेशो ऑफ एरियाज, मग त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घ्यायचा. म्हणजे कोणता, ABC अँड PQR या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घ्यायचा. हा रेशो कसा असतो, दोज ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ, हा बघा रेशो 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 इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ, स्क्वेअर्स दिसते तुम्हाला, स्क्वेअर्स स्क्वेअर्स स्क्वेअर्स, रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत AB अपॉन PQ, BC अपॉन QR, AC अपॉन PR. तर या साईड्सचे काय घ्यायचे, स्क्वेअर घ्यायचे. म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या साईडच्या स्क्वेअरच्या प्रमाणात असतो. पण अट अशी आहे की दोन ट्रायंगल पहिल्यांदा सिमिलर असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला हे जेव्हा सम्स येईल तेव्हा हे पहिले सेंटेन्स लिहायचं आणि मग त्यांचे रेशो लिहायचे. ओके. आणि हे थेरम आपल्याला यूज करायचं आता एक्झरसाइजमध्ये. तर आपण आता एक्झरसाइज सुरू करूया. तर प्रॅक्टिस सेट 1.4. प्रॅक्टिस सेट 1.4 यामध्ये बघूया. फर्स्ट सम, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स, the ratio of corresponding sides of similar triangles is 3:5. Then find the रेशो ऑफ देअर एरियाज. तर आपल्याला हा एरिया काढायचा आहे दोन ट्रायंगलचा. तर आपण आता जे थेरम यूज केलं त्या थेरमचा आधार घेऊ. द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता इथे सिमिलर ट्रायंगल्स नाही आहे न, त्यामुळे त्यांचे नावं पण नाही आहे. जर त्यांनी ट्रायंगल दिले असते तर आपण त्यांचे नावं लिहिले असते, ABC किंवा PQR असं. प्रत्यक्ष ट्रायंगल दिले असते आपण लिहिलं असतं एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR असं लिहिलं असतं. पण इथे नसेल तर आपण अशा वेळेस काय करायचं, फक्त पहिल्या ट्रायंगलला A1 म्हणायचं आणि दुसऱ्या ट्रायंगलला A2 म्हणायचं. आणि साईड्स दिल्या आहे, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स लिहिले आहे, म्हणजे साईड्सचा रेशो दिला आहे. मग साईड्स नाही, मग साईड्स अशा वेळेस आपण काय करायचं, आपण त्यांच्या साईड्स घ्यायच्या S1 आणि S2. प्रत्यक्ष ट्रायंगल दिले असेल तर त्यांच्या साईड्स घ्यायच्या AB ज्या असेल AB अपॉन PQ. पण जेव्हा ट्रायंगल्स नाही दिले असेल तर आपण त्या ट्रायंगलसाठी, दोन ट्रायंगलसाठी एकाला A1 म्हणायचं, दुसऱ्या ट्रायंगलला A2 म्हणायचं आणि लिहायचं काय, दॅट इज लेट, स्टार्ट करायचं, लेट A1 A2 बी द एरियाज ऑफ टू similar triangles and S1 and S2 be their corresponding sides असं लिहायचं. आणि आता आपण त्यांनी अट तशी घातली आहे सिमिलर ट्रायंगल, लगेच थेरम तोच वापरायचा. म्हणजेच लिहायचं की गिफ्ट दिलेलं आहे A1
सिमिलर टू A2 म्हणजे हे सेंटेन्स लिहून घ्यायचं. ओके, आता जर दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, गिवन आहे हा पार्ट, जर दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर त्यांचा काय घ्यायचा, रेशो घ्यायचा. हे दोन ट्रायंगलचा रेशो घेऊ. देअरफॉर A1 अपॉन A2 ह्यांचा काय रेशो असतो तुम्हाला माहिती आहे की S1 स्क्वेअर, जे आत्ताच पाहिलं आपण थेरममध्ये, साईड ह्याच्या साईडचा स्क्वेअर घ्यायचा, दुसऱ्या ट्रायंगलच्या साईडचा स्क्वेअर घ्यायचा. ओके, आणि इथे लिहायचं थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, आणि असं आपण लिहायचं व्यवस्थित. आता ज्या व्हॅल्यू दिल्या त्या भरायच्या आपण. A1 अपॉन A2 आणि साईडचा रेशो दिलेला आहे 3/5. 3:5 म्हणजे अपॉन 5, याचा स्क्वेअर करायचा. काय होईल नंतर, देअरफॉर याचा 3चा स्क्वेअर करा, किती येईल तो 9, आणि 5चा स्क्वेअर किती येतोय 25. म्हणजेच आपण त्यांच्या एरियाचा रेशो लिहू. A1:A2 इज इक्वल टू 9:25. तर अशा प्रकारे आपल्याला हा एरियाचा रेशो मिळतो. ओके, या टाईपचं सम तुम्ही सेकंड आणि थर्ड करा, ते खूप इझी आहे आणि ती ॲक्टिव्हिटी आहे, याच टाईप आहे तिथे दिलेलं. फक्त तिथे ट्रायंगल्सची नावं दिलेली आहेत, फक्त तुम्ही फिलअप करायची. ओके, तर आपण बघूया सम नंबर 4. ट्रायंगल LMN, सिमिलर ट्रायंगल PQR, 9 multiplied by area of triangle PQR is equal to 16 multiplied by area of triangle LMN. If QR is equal to 20, then find MN. आता आपण सोल्युशन सुरू करूया. ट्रायंगल LMN दिलेला आहे ना सिमिलर, ते हे सेंटेन्स उचलायचं. सिमिलर ट्रायंगल PQR हे दिलेलं आहे म्हणून त्याला गिवन म्हणायचं. क्वेश्चनमध्ये दिलेला भाग गिवन. आता आपण त्यानुसार लिहायचं. अगेन काय काय दिलेलं आहे ते लिहायचं. 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. हा पण भाग काय गिवन आहे. ओके, तर आपण यांचा रेशो तयार करून घेऊ. तर रेशो लिहिताना आपण त्यांनी जे सांगितलं आहे फाइंड MN, तर आपण पहिल्यांदा ट्रायंगल LMN हा वर लिहू, म्हणजे रेशोमध्ये. देअरफॉर एरिया ऑफ, हा घ्यायचा, ह्या सेंटेन्सवरून तयार करायचं होतं. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन, हा ट्रायंगल घ्यायचा, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू लिहायचं, रेशो तयार करायचं आहे. PQR सोबत मल्टिप्लायला कोण किती आहेत 9. तर हा जो 9 पार्ट मल्टिप्लाय असेल तर रेशोमध्ये हा याच्यासोबत असलेला मल्टिप्लाय 9 हा कुठं लिहायचा, सेकंड साईडला न्यूमरेटरला, म्हणजे 9 वर लिहायचा, आणि हा 16 LMN सोबत आहे तो येतोय खाली. ओके, तर याला आपण 1 नंबर देऊ. आता परत लिहू. एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता इथे बघायचं आपल्याला याच्या साईड्स काढायचे. हे तर गिवन आहे, हा आपण गिवनवरून लिहिलं, याच्यावरून तयार केलं आहे. पण आता आपण बघूया दोन ट्रायंगल्स काय सिमिलर आहेत माहिती आहे तुम्हाला. तर जर दोन ट्रायंगल्स हे सिमिलर आहे तर त्यावरून आपण हा आता काय लिहिला, रेशो लिहिला. LMN सिमिलर टू PQR, देअरफॉर त्यांचा रेशो लिहू, आणि रेशो हा लिहिल्यावर त्यांच्या काय घेतात, साईड्स घेतात. साईड्स घेताना 3 साईड आपण घेऊ शकतो. घेतात कशा बघा, इथूनच घ्यायच्या असतात. LM ही घ्यायची पहिले, मग घ्यायची MN, आणि परत घ्यायची LN. ओके, आणि याच्या कशा घेतात, जर LM पहिली घेतली याची काय घेणार PQ, MN इथे MN घेतली इथे काय येणार QR, नंतर काय येणार PR, आणि याचे स्क्वेअर्स लिहायचे, हे माहिती आहे तुम्हाला. पण यापैकी जे विचारलं आहे ना तेवढाच विचार करायचा. यामध्ये क्वेश्चनला काय विचारलं आहे, फाइंड MN,
मग एम एनचाच रेशो घ्यायचा आहे, बाकीच्या दोघांची गरज नाही. एम एन आहे ना, मग एवढं लिहायची गरज नाही. जेवढं विचारलं तेवढंच घ्यायचं. तसं तिन्ही आवश्यकता असतात, पण विचारलं नाही आहे. मग आता आपण हाच रेशो घ्यायचा. फाइंड एम एन, म्हणून इथली फक्त कोणती साईड घ्यायची? एम एन. तर आपण इथली घ्यायची एम एन. म्हणजे क्वेश्चनकडे पहिले पाहून घ्यायचं आणि मग लिहायचं. तर एम एन अपॉन क्यू आर, बरोबर आहे. आणि यांचा स्क्वेअर लिहायचा. आता असं लिहिल्यावर काय होतं? वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर रेशिओज आर इक्वल टू देअर स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स. म्हणजे स्क्वेअर्स घेतो त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स. याची करस्पॉन्डिंग साईड एम एन, याची करस्पॉन्डिंग साईड क्यू आर, करस्पॉन्डिंग संबंधित. आणि इथं लिहायचं थेरम ऑन ऑफ आहे ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, असं लिहायचंच. थेरम आहे तो. आणि हे सेंटेन्स नंबर 2. तर ह्या सेंटेन्स नंबर 1 आणि 2ला जर आपण ऑब्झर्व केलं तर त्यांची ही जी आहे लेफ्ट हँड साईड सिमिलर आहे, तर राईट हँड साईड का सेम होणार नाही? म्हणजे यांची लेफ्ट हँड साईड गेली, काय राहिली? राईट हँड साईड. मग राईट हँड साईड आपण घेऊ. तर लिहू इथं 9/16 ही इज इक्वल टू एम एन स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर. ओके. आता नेक्स्ट स्टेपला आपण त्याचे स्क्वेअर रूट काढून घेऊ. ही साईड इकडे लिहून घ्या, याची स्क्वेअर रूट घ्या. एम एन अपॉन क्यू आर. 9चं स्क्वेअर रूट घ्या 3 आणि 16चा स्क्वेअर रूट किती येतो आहे? 4. आणि इथे लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट. असं लिहायचं आपण इथे साईडला. स्क्वेअर रूट्स टू बोथ साईड्स. ओके. दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला. आणि आता आपण त्यांचं जे आहे ते व्हॅल्यू जे आहे भरून घेऊ आपण. तर यापैकी कशाची व्हॅल्यू दिली आहे? क्यू आरची व्हॅल्यू दिली आहे. नेक्स्ट स्टेपला आपण क्यू आरची व्हॅल्यू फिलअप करू. देअरफॉर इथे घेते मी. देअरफॉर एम एन अपॉन क्यू आर किती आहे बघा तुम्ही तिथे. क्यू आर आहे 20 इज इक्वल टू 3/4. देअरफॉर एम एन इंटू 4 इज इक्वल टू 3 इंटू 20. क्रॉस मल्टिप्लाय केला. देअरफॉर एम एन इज इक्वल टू 3 इंटू 20 अपॉन मल्टिप्लायचा होतो डिवायडेड बाय, डिवाइड करून टाका. देअरफॉर एम एन इज इक्वल टू 4 1 4, 4 5 20. म्हणजे किती आले? एम एन हे 15 आलेले आहे. तर हे आपलं ॲन्सर येतं आहे. ओके. तर आपण पुढचं एक बघूया. दॅट इज द क्वेश्चन नंबर 5. हा 5 क्वेश्चन जो आहे तो फर्स्ट सारखा आहे थोडासा, तरी मी घेते 5 क्वेश्चन. 5th क्वेश्चन. ओके. 5th क्वेश्चन. 5th मध्ये आहे एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स आर. एरियाज ऑफ 2 similar triangles are 225 square centimeter and 81 square centimeter if the side of the smaller triangle is 12 centimeter, then find the corresponding side of the bigger ट्रायंगल. तर आपण आता बिगर ट्रायंगलच्या साईड्स काढून घेऊ. तर तुम्हाला आत्ता सांगितलं त्यामुळे 2 ट्रायंगल आहेत. तर लेट लिहायचं परत. सुरुवात करूया. लेट A1 A2 बी द एरियाज ऑफ 2 सिमिलर triangles and S1 S2 be their corresponding
साईड्स असं आपण लिहायचं इथं. आता पुन्हा काय दोन्ही ट्रायंगल्स काय आहेत सिमिलर, तर आपण लिहायचं A1 सिमिलर टू A2, हा भाग गिवन आहे. देअरफॉर काय लिहायचं आपण A1 अपॉन A2 इज इक्वल टू करस्पॉन्डिंग साईडचा स्क्वेअर घेऊ S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. इथे लिहायचं थेरम ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. सिमिलर ट्रायंगल्स. आता व्हॅल्यूज भरून टाकू आपण. A1 एरिया, मगाशी आपण साईड्सच्या व्हॅल्यू घेतल्या होत्या, आता एरिया दिले प्रत्यक्ष. पहिल्या ट्रायंगलचा एरिया आपण भरूया 225 अपॉन दुसऱ्या ट्रायंगलचा पण एरिया दिला आहे 81 इज इक्वल टू S1 ची इफ द साईड ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज, किती दिले आहे स्मॉलर ट्रायंगल, दॅट इज द 12. आता इथे स्मॉलर ट्रायंगल कोणता आहे कसं ओळखायचं, या दोघांमध्ये ज्याचा रेशो जास्त आहे तो मोठा ट्रायंगल आणि हा 81 आहे ना लहान, मग हा स्मॉलर ट्रायंगल कन्सिडर करायचा. S1ची व्हॅल्यू नाही भरायची, तर कशाची भरायची S2ची. आणि S2ची साईड किती आहे बघा, दिलं 12, हे किती आहे 12, मग आपण इथं लिहायचं 12 स्क्वेअर. ओके, आणि परत आपण काढूया आता 225 अपॉन 81 S1 स्क्वेअर अपॉन 144 याचा स्क्वेअर आपण केला. आणि आता आपण त्याच्या व्हॅल्यूज भरून टाकू. देअरफॉर S1 स्क्वेअर इज इक्वल टू 81, असं लिहायचं S1 स्क्वेअर इंटू 81 इज इक्वल टू 225 इंटू 144, अशा प्रकारे लिहायचं. देअरफॉर S1 स्क्वेअर इज इक्वल टू 225 इंटू 144 अपॉन 81. तर सर्वांचे स्क्वेअर रूट घेऊन टाकायचे. S1 याचा स्क्वेअर आहे तर त्याला फक्त लिहायचा S1. 225चा स्क्वेअर रूट लिहायचा 15, 144चा लिहायचा 12 आणि 81चा लिहायचा 9. पुन्हा भरूया आपण. S1 इज इक्वल टू, डिवाइड करा, हे दोन्ही एका टेबलला येतात किंवा हे दोन्ही पण येतात, तर याला आपण डिवाइड करू 3ने. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 एके 3, 3 पाचे 15. तर अशा प्रकारे आपण डिवाइड केलं किती आलं 5 इंटू 4. देअरफॉर S1 इज इक्वल टू किती येत आहे ॲज 20 सेंटीमीटर. तर आपल्याला फर्स्ट ट्रायंगलची साईड आपल्याला आता मिळालेली आहे इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. ओके, तर हे समजलं आहे तुम्हाला, तुम्ही व्हिडिओवरून लिहून घ्याल हे समज. आपण बघूया नेक्स्ट, दॅट इज द 6th सम. आणि 6th सम आहे triangle ABC and DEF are equilateral triangles. Triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. Equilateral triangles if area of triangle ABC is to area of triangle DEF is equal to 1:2 and AB is equal to 4. Find DE. तर हे दोन ट्रायंगल्स कसे आहेत इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत आणि इक्विलॅटरल ट्रायंगल्स असल्यामुळे त्यांचे अँगल्स काय असतात इक्वल. तर प्रत्येक अँगल 60चा आहे आणि दोन्ही ट्रायंगलचे जे अँगल्स आहेत ते सुद्धा एकमेकांना सिमिलर आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. आपण पहिल्यांदा समजायला दोन ट्रायंगल काढू म्हणजे ते इझी होतं. हा एक ट्रायंगल घेतला आपण आणि हा 1 आहे म्हणजे हा स्मॉल आहे आणि हा 2 आहे म्हणजे तो
दुसरा ट्रायंगल जरा मोठा आहे आणि दोन्ही ट्रायंगल इक्विलॅटरल आहे. तर आपण इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे इच अँगल हा इक्वल आहे आणि प्रत्येक अँगल हा किती डिग्री आहे, 60 डिग्री आहे आणि ऑल साइड्स पण काय असतात, इक्वल. ओके, तर आता हे दोन ट्रायंगल आपण त्यांचे अँगल लिहून घेऊ. लिहायचं, सुरुवात करायची. ट्रायंगल ABC and triangle DEF are equilateral. Therefore, प्रत्येक अँगल A is equal to angle B is equal to angle C 60 डिग्री. तसंच याला आपण नाव देऊन टाकू ॲज DEF. हा पहिला ABC आणि दुसरा आहे DEF. And D is equal to E is equal to F is equal to 60 डिग्री. आता अँगल्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल हे तुम्हाला माहिती आहे, त्याला लिहून घ्यायचं अँगल्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल असं रिझन आहे त्याचं. आता दोन्ही ट्रायंगलमध्ये जो आता आपल्याला सिमिलर दाखवायचे दोन ट्रायंगल इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF. तर या दोन्ही ट्रायंगलला अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे ते घेऊ. कोणतेही दोन अँगल्स घ्यायचे, तिन्ही घ्यायची गरज नाही. अँगल A याचा घ्यायचा अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल, इथला घ्यायचा D, इथला घ्यायचा अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल E. मग ह्या दोन ट्रायंगलला काय काय झालंय, दोन अँगल सिमिलर आहे, कॉन्ग्रुएंट आहे. सॉरी, देअरफॉर कॉन्ग्रुएंट अँगल आहे तो आपण खाली घ्यायचं. हे इच अँगल्स काय, इच अँगल्स कितीच्या डिग्रीचे, 60 डिग्री अँगल्स. ओके, इच अँगल्स असं लिहायचं. आता लिहायचं देअरफॉर ट्रायंगल इन काढायचं, खाली लिहायचं देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर, कॉन्ग्रुएंट नाही लिहायचं, सिमिलर ट्रायंगल DEF. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, एकसारखे आहे दिसायला, लहान मोठे असतात, ते सिमिलर असतात. बाय टेस्ट, कोणती टेस्ट आहे, AA टेस्ट ऑफ सिमिलरिटी. तर ह्यानुसार दोन ट्रायंगल झाले सिमिलर. दोन ट्रायंगल सिमिलर झाले. आत्ताच आपण पाहिलं थेरम ऑन इक्वल, थेरम ऑन रेशियोज ऑफ इक्वल ट्रायंगल. तर आपण सिमिलर ट्रायंगल्स, तर आपण हे दोन सिमिलर ट्रायंगल्स घेऊ आपण आणि त्यांचे रेशिओ लिहून घेऊ. कारण त्या रेशिओ का लिहायची, कारण त्यांना साईड फाइंड करायची. या दोन ट्रायंगलमध्ये काय आहे की डायरेक्ट सिमिलर ट्रायंगल नाही दिले होते, ह्याच्यापूर्वी आपण 2-3 सम पाहिले त्यात असं दिलं होतं दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. इथे सेंटेन्स तसं नाही आहे. जर सेंटेन्स तसं नसेल तर तुम्हाला पहिल्यांदा सिमिलर करून दाखवावे लागतील आणि मग त्याचा रेशो घ्यायचा. आणि सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याला टेस्टचा उपयोग करायचा. या दोन ट्रायंगलला जी टेस्ट लागू होईल ती घ्यायची. आता या दोन ट्रायंगलला AA टेस्ट लागू होते म्हणून आपण AA टेस्टनी दोन ट्रायंगल सिमिलर करून दाखवले. कधी कधी असते SAS, बरोबर आहे, कधी कधी SSS, तिन्ही साईड्स घ्यायच्या असतात प्रपोर्शनमध्ये आणि मग ते सिमिलर करून दाखवायचे. म्हणजे इथे हे एक्स्ट्राचे काम वाढले. जर डायरेक्ट दोन सिमिलर असते आपण इथून सुरुवात केली असती. ओके, जाऊ दे. आपण आता आपल्याला मिळाले दोन ट्रायंगल सिमिलर. आता आपण त्यांचे रेशो करून टाकू. मग एकदा हे लिहिलं वाक्य खाली लिहायचं त्यांचे रेशो. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF. आणि जे साईड विचारली तीच घ्यायची. आता DE, मग इथे कोणती विचारली आहे, इथे DE. इथले DE असेल तर इथे कोणती घ्यायची, AB. देअरफॉर AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. परत रिझन काय, दॅट इज द थेरम ऑफ, रिझन साईडला पाहिजे, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आणि आता आपण त्याचे व्हॅल्यू भरून टाकायच्या. ABC आणि DEFचा रेशो किती, 1:2. मग आपण भरायचं 1/2. आणि यापैकी एक साईड दिलेली आहे किती, AB, ती दिली आहे 4, त्याचा स्क्वेअर घ्यायचा आणि नंतर DEचा स्क्वेअर. आता 1/2, 4चं स्क्वेअर काय होतं 16 आणि DE स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लाय करायचा. 1 × DE म्हणजे DE स्क्वेअर इज इक्वल टू 2 × 16, बरोबर आहे. आता आपण याचा स्क्वेअर रूट घेऊ. DE
तर डी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट डी, 2चा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून रूट 2, जसे निघत नाही त्याला टोपी घालायची रूट 2, आणि याचा स्क्वेअर रूट निघतो 4. देअरफॉर डी हे या साईडला लिहून घ्यायचं, 4ला पुढे आणायचं, 4 रूट 2, म्हणजे यामध्ये आपल्याला डी मिळाली आहे 4 रूट 2. ओके, तुम्हाला हे समजलं असेल. आता नंबर 7 सम बघूया. जी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी आता आपण पूर्ण करूया. ओके, ॲक्टिव्हिटी आहे क्वेश्चन नंबर 7. PQ parallel DE, then area of triangle PQF is equal to 20 unit square. टेक्स्टबुक मध्ये स्क्वेअर दिलेलं नाही, आपण करून घ्यायचा. 20 युनिट स्क्वेअर. PF is equal to 2 DP. Then find area of quadrilateral DPQE by completing the following activity. By completing the following ॲक्टिव्हिटी, इम्पॉर्टंट आहे ॲक्टिव्हिटी, IMP करा तुम्ही तिथे. तर आपण लिहू, मी फिगर काढते. आपण स्टार्ट करूया. ॲक्टिव्हिटी एरिया ऑफ ट्रायंगल PQF इज इक्वल टू 20 युनिट स्क्वेअर. आता मी इथे सांगते कोणता ट्रायंगल आहे. PQF हा जो ट्रायंगल आहे इथे दिलेला, याचा एरिया किती आहे 20. ओके, देन PF जी दिलेली आहे ती 2DP आहे. PF ही जी आहे ही साईड DPच्या डबल आहे, म्हणजे ही DP सिंगल असेल 1 असेल तर ही किती आहे 2. दिसते आपल्याला डोळ्याने पण दिसते की ही साईड जरा मोठी आहे, ही साईड लहान आहे, म्हणजे ही डबल आहे. देन नेक्स्ट बघूया आपण. ॲज्युम करा म्हणतात. लेट DP इज इक्वल टू एक्स. तुम्ही 1 आहे ना ही, त्याला एक्स समजा, 1 नका समजू, एक्स. जर ही एक्स आहे म्हणजे 1x आहे तर ही किती राहील सांगा, डबल राहील, म्हणून इथे लिहायचं 2x. इफ DP इज इक्वल टू एक्स, देअरफॉर PF इज इक्वल टू 2x, ही 2x. तर आता आपण ॲडिशन करून घेऊ संपूर्ण याची, DF ची ॲडिशन. देअरफॉर DF इज इक्वल टू, सांगत चला ॲडिशन, DP प्लस PF, DP प्लस PF. DP आहे किती x आणि PF किती आहे 2x. तर पूर्ण किती होईल मग आता इथे, इज इक्वल टू 3x. आणि बॉक्स दिलेला आहे आता यांनी PFला, नंतर xला बॉक्स आहे आणि 2xला, म्हणजे पहिले आपण सॉल्व करायचं आणि असे बॉक्स करून घ्यायचे. ओके, आता इन ट्रायंगल दिलेला, इन ट्रायंगल इन ट्रायंगल FDE and ट्रायंगल FPQ. आता हे दोन ट्रायंगल आपण ऑब्झर्व करायचे. FDE तुम्हाला दिसते, FDE हा संपूर्ण मोठा ट्रायंगल. ओके, ऑब्झर्व करा. अँड ट्रायंगल
FPQ. कोणता? FPQ म्हणजे हा छोटा ट्रायंगल. पहिल्यांदा हा मोठा ट्रायंगल आणि मग हा जो आहे हा छोटा ट्रायंगल ऑब्झर्व करायचा, लहान ट्रायंगल ऑब्झर्व करायचा. आणि ह्या दोन ट्रायंगलला काय काय सेम आहे, तर सेम अँगल पहिले गृहीत धरायचा. जर दोन वेगळे ट्रायंगल असेल तर आपल्याला सहज गृहीत धरता येते की दिस अँगल इज इक्वल टू दिस वन सेकंड, हे पटकन. पण जर हे दोन ट्रायंगल एकत्र असेल तर तिथे घेताना थोडं कन्फ्यूज होतं. मग सगळ्यात पहिले आपण काय करायचं, त्यांचे कॉमन अँगल शोधायचा. आणि कॉमन अँगल इथून तुम्हाला नाही सापडलं तर तुम्ही इथून शोधायची, जे आपण लिहिलं लेटर शोधायची. दिसतोय F म्हणजे लिहायचं अँगल F इज कॉन्ग्रुएंट टू अँगल F. 3 अक्षरी नाव लिहा वाटल्यास. F आहे ना, मग पहिल्या ट्रायंगलचं नाव जर मध्ये F आला तर सुरुवात करा. F इथून सुरू करा वाटल्यास. FDE नाही सॉरी F मध्ये आहे ना, F ला मध्ये ठेवा. आणि DFE आणि DFE असा घेतला असेल तर हा लहान ट्रायंगलचा काय होईल, PFQ. काय लिहायचं इथं, कॉमन अँगल. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलाय, आपण घेऊ शकतो असं. आणि हे दोन अजून ऑब्झर्व करायचं यामध्ये की हे दोन लाईन पॅरलल आहेत. ओके. आणि जर दोन पॅरलल लाईन असेल तर त्यांचे नेहमी करस्पॉन्डिंग अँगल्स घ्यायचे. बघा, एक तर हे या साईडचे घ्यायचे किंवा इथले घ्यायचे, कोणतीही एक पेअर घ्यायची. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये कॉमन अँगल न घेता दोन्ही पेअर घेतले, इथले दोन अँगल घेतले. एकूण अँगल ट्रायंगलला 3 अँगल्स असतात, तर आपण कोणतेही दोन सिलेक्ट करायचे. 1, 2, 3 पैकी कोणतेही दोन सिलेक्ट करायचे. मी सिलेक्ट केला कोणता, कॉमन अँगल. आता 2 पैकी एक कोणताही, एक तर या साईडची सिलेक्ट करा किंवा वरचे सिलेक्ट करा. इथला सिलेक्ट केला सपोज. काही मग मोठा ट्रायंगल पहिले FDEचं नाव आहे म्हणून FDE असा लिहायचा. अँगल FDE कॉन्ग्रुएंट अँगल. आता FDE ला कॉन्ग्रुएंट कोणता राहील, हा इथला FPQ. कोणते अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग, शॉर्ट लिहिते मी, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑन पॅरलल लाईन्स कोणते आहे, ऑन PQ पॅरलल D. क्वेश्चनकडे बघा दिलेला आहे. ओके. टेक्स्टबुक मध्ये हा अँगल, हा न देता हा घेतलेला आहे, तो घेते मी. हा नेहमीसाठी तुम्ही जेव्हा दिलेलं नसेल ऍक्टिव्हिटी तर अशा प्रकारे घ्यायचं, एक कॉमन आणि एक कोणताही करस्पॉन्डिंग. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक एक्स्ट्रा पण मी घेऊन टाकते. कोणता आहे, FQP अँगल FQP कॉन्ग्रुएंट अँगल FED. परत लिहायचं, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑन पॅरलल लाईन कोणते, PQ पॅरलल टू D. तर दोनच अँगल पुरेसे असतात. 2 अँगलनी टेस्ट तयार होते AA. तिसरा एक्स्ट्रा झालेला आहे, पण 2 अँगल कन्सिडर करायचे. देअरफॉर आता आपण सुरू करूया. थोडं वर देअरफॉर ट्रायंगल काय झालं, दोन ट्रायंगल ते आता सिमिलर होईल. देअरफॉर ट्रायंगल FDE सिमिलर ट्रायंगल FPQ आणि टेस्ट लिहू आपण AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सिमिलर साइन आहे, AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी FPQ. ओके. एकदा दोन ट्रायंगल सिमिलर झाले की त्याचे आपण रेशो तयार करतो. म्हणजे आपल्याला त्यांच्या साइड्स काढायचे असेल तर रेशो काढ. तर साइड्स यामध्ये दिलेली आहे. ती साइड आहे ॲज अ PF, म्हणजे PF DEचा आपण विचार करू शकतो आणि करूया आपण आता. तर एरिया, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल FDE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FPQ इज इक्वल टू, आपण भरायची आता यामध्ये PF साईड बघायची कुठे, इथे PF दिसते किंवा FP. मग FP असेल तर इथली कोणती घ्यायची, FD. FP FD. ओके. मग हाच विचार करायचा, काय बघायचं
पी एफ आहे, एफ पी आहे आणि एफ पी ही साईड तुम्हाला दिसते कुठे, एवढं दिसते. मग इथला ही जी आहे एफ पी ही घ्यायची आता. म्हणजेच काय द्यायचं आपण, पी एफ सरळ करून घेऊ, पी एफ स्क्वेअर. इथला पी एफ घेतला तर इथला काय घ्यायचा मग, डी एफ. आणि परत थेरम लिहायचं. असं लिहिलं की थेरम लिहितात. थेरम साईडला इथे लिहायचं असतं, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. अशा प्रकारे आपण ते थेरम लिहायचं त्यांचं. देन आता नेक्स्ट आपण लिहून घेऊ त्यांच्या व्हॅल्यूज. ज्या व्हॅल्यूज माहिती आहे आपल्याला. डी एफ ची व्हॅल्यू दिलेली आहे. डी एफ आपण काढली बघा इथे. किती काढली, इथे 3x स्क्वेअर. पी एफ ची व्हॅल्यू आहे, यस किती आहे पी एफ ची, ही बघा दिलेली आहे. किती आहे ती, 2x स्क्वेअर. आता आपण 3चा स्क्वेअर करा 9x स्क्वेअर अपॉन 2चा स्क्वेअर करा 4x स्क्वेअर. हे कॅन्सल झालं. ओके. देअरफॉर एरिया हे लिहायचं आता. एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू इज इक्वल टू 9/4 इज इक्वल टू 9/4. अशा प्रकारे आपण हे लिहायचं. आणि आता आपल्याला जे काढायचं असेल त्यानुसार आपण भरून टाकू. देअरफॉर त्यांनी विचारलं काय, कंप्लीट द फॉलोइंग, फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल क्वाड्रिलॅटरल, फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डी पी क्यू ई. काढायचं आपल्याला, हा एरिया काढायचा आहे. ओके. तर आपण आता क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ आपण. देअरफॉर इथे ॲक्टिव्हिटीमध्ये भरायचं होतं की ह्या भागाला भरायचं होतं आणि आपण ते फिलअप केलेलं आहे. ओके. बॉक्स त्याला करायचा होता, पण केलेला आहे. आता आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. एरिया ऑफ ट्रायंगल एफ हा घ्यायचा वरचा, एफ डी ई इज इक्वल टू 9/4. हा डिवाइडला आहे तो काय होईल, मल्टिप्लाय. एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. अशा प्रकारे आपण लिहायचं. नेक्स्ट स्टेप मी या साईडला घेते आणि नेक्स्ट स्टेप आहे यामध्ये व्हॅल्यू भरून टाकू आपण. देअरफॉर एरिया ऑफ इक्वलच्या खाली इक्वल घ्यायचं 9/4 आणि एरिया ऑफ पी क्यू एफ म्हणजेच पी क्यू एफ. इथे एफ पी क्यू लिहिलं किंवा पी एफ क्यू सारखंच आहे. आता आपण बरोबर इथे दॅट इज त्याची व्हॅल्यू किती आहे 20 आणि 20ला बॉक्स करून घ्यायचा. डिवाइड करा किती येत आहे 4 1 4 4 5 20 किती येत आहे 45. कशाची व्हॅल्यू आली ही, या एरिया ऑफ ट्रायंगल पी डी ई ची व्हॅल्यू आली. ओके. तर एफ तर किती आली ती 45. ही जी व्हॅल्यू आली ती किती आली 45 स्क्वेअर युनिट्स. बरोबर आहे. एरिया आला तो आता. आता आपण जो एफ डी ई दिसतो तुम्हाला, एफ डी ई हा इथे ऑब्झर्व करा. एफ डी ई यामध्ये 2 फिगर आहेत, एक क्वाड्रिलॅटरल आहे, एक ट्रायंगल आहे. तर याची ॲडिशन करून घेऊ आपण. तर आपण लिहू यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई याची ॲडिशन इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डी ई क्यू पी
किंवा डी पी क्यू ई प्लस एरिया ऑफ ट्रायंगल कोणता घ्यायचा इथे ते एफ पी क्यू, एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. तर एफ पी क्यू आपण घेतोय, या दोन भरलेत आपण इक्वल. यामध्ये ज्याची व्हॅल्यू माहित असेल ती भरून घेऊ आपण. या एफ डी ई ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आणि ती किती आली आहे वर बघा 45. नंतर एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल डी पी क्यू ई हा फाइंड करायचा आहे, त्यामुळे आपण त्याला तसं राहू देऊ. एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल डी पी क्यू ई प्लस एरिया ऑफ धिस ट्रायंगल तो किती आहे तुम्हाला माहिती आहे एफ क्यू आणि ती दिलेली आहे ती 20. देअरफॉर आता मायनस करून टाकू आपण. 45 मायनस 20 आणि इकडे ट्रान्सफर केला. एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल डी पी क्यू ई आणि मायनस करून एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल डी पी क्यू ई इज इक्वल टू किती येत आहे 25 स्क्वेअर युनिट्स. विद्यार्थ्यांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा. थँक्यू.